नमस्कार, मी डॉक्टर मोनिका शशिकांत उंबरटन. मी ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे. मांगल्य नर्सिंग होम आणि अथर्व फर्टिलिटी सेंटर सोलापूर येथे कार्यरत असते मागच्या 15 वर्षापासून. मी स्त्रीरोग सोबत LLB पण केलं आहे. माझ्या क्षेत्रात मी ह्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी, IVF आणि गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम्सची ट्रीटमेंट करतो. 8 मार्च हे जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो. या वर्षाची जी थीम आहे ती आहे एम्ब्रेस ऍक्टिव्हिझम. एम्ब्रेस ऍक्टिव्हिझमचा अर्थ असतो की जिथेही आपण महिलांविषयी काळजी घेऊ शकतो त्यांना त्या स्तरावर जाऊन आपल्याला त्यांना ती कल्पना देणं तेवढंच महत्वाचं असतो. कारण बहुतांश घरांमध्ये आपण बघतो की महिला हे शेवटचं जेवण करत असते, म्हणजे काय राहिलं तर आपण खाऊ. पण ते हे विसरून जातात की जर आपण आजारी पडलो तर घर बंद पडतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आमचं हेच आव्हान असणार आहे की तुम्ही घरासोबत तुमचीही तेवढीच काळजी घेणं, पौष्टिक जेवण करणं, ज्याच्यात फळ भाज्या म्हणजे दोन्ही फळभाज्या आणि हिरवे पालेभाज्यांचा समावेश असलं पाहिजे. बिस्किट, वेफर, चिवडा हे जे आपण बाहेरून पदार्थ आणतो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण खूप आहे, किंवा मैदा, ब्रेड, बेकरी ह्यांचं जे सेवन आजकालची पिढीमध्ये आणि घरांमध्ये जास्त होतो, त्याच्यामुळे स्थूलता, पुढे जाऊन डायबिटीज, आपल्याकडे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स जसं पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण वाढत चाललंय. आपल्याला हे प्रिझर्वेटिव्स आपल्या आहारातनं जेवढं कमी करता येईल तेवढाच फ्रेशनेस पण येतो, काम करायची तेवढीच आपली तत्परताही वाढतं आणि अशक्तपणा किंवा वीकनेस जे लोकांना जाणवतो हे कमी होत जातो. त्यामुळे फ्रेश आहार घ्या, घरी बनवलेले पदार्थ वापरा आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री जेवण तुमच्यासाठी पण करा आणि मुलांना पण द्या. ऍटलिस्ट रोज अर्धा ते पाऊण तास कुठली तरी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी, तुम्हाला जी गेम्स आवडत असेल ते, नसेल तर योगा करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, स्विमिंग आवडत असेल तर ते करू शकता. कुठलीही गोष्ट जमत नसेल, घरी बाहेर पडायला येत नसेल तर शाळेत जे PT व्यायाम शिकवलेले असतील तेही तुम्ही 40 मिनिटं घरी केले तरीही पुरेसे आहात. पण TV समोर बसून जेवण करू नका, कारण आपण किती खातोय ह्याचं माप आपले डोळे सांगतायत. ज्याचे लक्ष आपण TV कडे ठेवलं तर आपण जे ओव्हर इटिंग करतो त्याच्यामुळे वजन वाढणार, पुढच्या आयुष्यात आपलं BP आणि शुगर वाढत जाते. 30-35 वर्षापर्यंत आपण आलोय, तर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी कमीत कमी एकदा वर्षातनं ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि आतून तपासणी करून घेणं, त्याच्यासोबत पॅप्समियर हा रिपोर्ट करून घेणं गरजेचं असतं. कारण सध्या भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचं आणि कर्करोग जे आपण पिशवीचं तोंडाचं म्हणतोय तेच आहे. ऍटलिस्ट दर 3रा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर जर स्वतः महिन्यातनं एकदा आपण ती तपासणी शिकून घेऊन स्वतः करू शकलो आणि वर्षातनं एकदा जाऊन डॉक्टरकडे तपासून घेतलं तर बऱ्याचपैकी कॅन्सर आपण सुरुवातीपासूनच काढून आले तर त्यांची ट्रीटमेंट योग्य रूपे होऊ शकते आणि परत 5 वर्षांमध्ये जे किमोथेरपी, रेडिओथेरपीची गरज पडते किंवा 5 इयर सर्व्हायव्हल रेट नक्कीच बरा होतो. जेवढं अर्ली डायग्नोसिस तेवढंच ट्रीटमेंट आणि त्याची जी पुढची किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ते कमी लागतात. त्यामुळे जेवढं लवकर डायग्नोसिस कराल, जेवढं लवकर तुम्ही वाईट डिस्चार्ज, अबनॉर्मल ब्लिडिंग ह्याच्याकडे लक्ष देणार तेवढंच तुमचा त्रास कमी होतो. पाळीची अनियमितता जे आपण म्हणतो की आपण अनियमित कधी म्हणावी, 3 आठवड्याच्या आत पिरियड येतोय किंवा 5 आठवड्याच्या पुढे जातोय, साधारणला 5 ते 7 दिवसाच्या वर ब्लिडिंग आहे, 4 ते 5 पॅडच्या वर जास्त लागतंय किंवा पिरियडमध्ये खूप जास्त पोट दुखतंय, ह्याच्यातनं कुठलंही कारण असेल तर इमिजिएटली गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन एक आतून तपासणी करून आणि एक सोनोग्राफी करून घ्यावं लागतील. ते तुम्हाला काही हॉर्मोनल टेस्ट प्रिस्क्राईब करतील ते करून घ्या, कारण हे PCOSचे पण लक्षण असू शकतात, थायरॉइडचे लक्षण पण असू शकतात आणि आपण जे पिशवीचं कॅन्सर म्हणतो त्याचेही लक्षण असू शकतात. 30-35च्या वयाच्या वर आजकाल आपल्याला पिशवीमध्ये गाठी किंवा फायब्रॉइड्स हे दिसून येतात, पण प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते हे समजून आपल्याला 40 वर्षापर्यंत जेवढं टाळता येईल तोपर्यंत पिशवी काढायला नको, त्याच्यावरचे जे पर्याय मिळतात त्याचेच ट्रीटमेंट करावं.
सगळ्या आयांना मी निवेदन करते की त्यांची मुलगी जवळपास 8 ते 10 वर्षाचे होईपर्यंत त्यांना गुड टच आणि बॅड टच विषय नक्कीच घरी सांगावं. मासिक पाळी काय असते, कशामुळे सुरू होते, ह्याची फिजिओलॉजी जर आपण लहान असताना समजून सांगितली तर अचानक शाळेत सुरू होताना जेव्हा मासिक द्रव सुरू होतो तेव्हा मुली घाबरणार नाही, ते जास्त लवकर एक्सेप्ट करतील. दुसरं, आपण घरामध्ये पिरियडला प्रॉब्लेम हा नावाने हाक मारतो आणि जर आपण त्याला प्रॉब्लेमच म्हणत राहणार तर त्यांच्या मनात ते प्रॉब्लेम म्हणूनच दिसणार आहे. त्यामुळे त्याला पिरियड किंवा मासिक पाळी असं म्हणावं आणि प्रॉब्लेम नाही. नॉर्मल सॅनिटरी पॅड्स जे वापरतात ते ड्राय व्हील किंवा प्लास्टिक वाले न वापरता साधे कॉटनचे पॅड्स जे घरी धुतले जाऊ शकतात आणि परत वापरू शकतात तसं यूज करावं. हायजीन मेंटेन करण्यासाठी ते सन ड्राईड असायला पाहिजे, कारण बहुतांश घरांमध्ये ते पॅड धुतल्यानंतर बाथरूममध्येच वाळू घातलं जातं, त्याला ऊन मिळत नाही, अल्ट्राव्हायोलेट रेज नाही मिळाल्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतं, तेच पॅड परत पुढच्या पाळीमध्ये वापरलं की इन्फेक्शनचं प्रमाण येतो. त्यामुळे होईल तेवढं त्यांना तेवढं कॉन्फिडन्स द्या की दिस इज नॉर्मल. आणि हे प्रत्येक स्त्रियाच्या आयुष्यात वयाच्या 15 वर्षापासून 45 वर्षापर्यंत होणारच आहे. त्यामुळे दे विल बी ऑल्सो लिटल मोर कॉन्फिडेंट की ते ॲटलिस्ट स्वतः घरामध्ये ह्या गोष्टीवर चर्चा करावं. कारण नाहीतर आई आणि मुलगी एवढेच दोन लोक बोलत असतात, वडिलांचं किंवा भावाचं याच्यामध्ये कुठलंही योगदान नसतो घरात. त्यामुळे जर तिला पोट दुखत असेल, ती थोडंफार झोपले असेल तर बाकीचे घरचे चिडचिड करायला सुरू होतात. पण हेच जर वातावरण घरात ओपन असलं तर तिची मेंटल हेल्थ विल बी ॲटलिस्ट बेटर, कारण पिरियडचे त्या 4 दिवसात हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे मूड स्विंग्स पण भरपूर असतात. त्याचसोबत त्याचा आहार, पाणी भरपूर प्रमाणात पिणं, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाणं त्यांच्या वयासाठी ते महत्वाचं असतं. सुरुवातीला पहिलं 1 ते 2 वर्ष जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मासिक पाळी थोडीफार अनियमित असते आणि त्याच्यावर औषध घ्यायची गरज नसते. पण साधारण 1.5-2 वर्षानंतर पण जर मासिक पाळी अनियमित असेल तर नक्कीच बाकीचे हॉर्मोनल टेस्ट आणि सोनोग्राफी करून घ्यावी. दुसरं, 9 वर्ष ते 15व्या वर्षापर्यंत जे आता मुली आहेत त्यांना सर्वायकल कॅन्सरसाठी HPV वॅक्सिनेशनचे 2 डोस देणं गरजेचं आहे. हे आपल्या भारत सरकारने पण नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आणलंय आणि आपण ते 2 डोस नक्कीच प्रत्येकाला द्यावं. फक्त मुलीच नव्हे, जे नवीन वॅक्सिन आहे हे जेंडर न्यूट्रल आहे. त्यामुळे मुलांना सुद्धा 15 वर्षाच्या अगोदर 2 डोस हे वॅक्सिन देणं आत्ता गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्या पुढच्या आयुष्यात सर्वायकल कॅन्सर जे होत आहे त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता यावं. जसं आपण पोलिओवर वॅक्सिनेशनने मात दिली तसं सर्वायकल कॅन्सर हे HPV जे व्हायरस आहे त्याच्यामुळे होतं. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आपण वॅक्सिनेशन केलं तर नक्कीच आपल्याला पुढच्या आयुष्यात जे जास्त फॉर्म ऑफ कॅन्सर आहे ते टाळता येईल. आणि कारण हे जंतू संबंध ठेवल्यावर पसरतं, त्यामुळे मुलांनाही देणं तेवढंच गरजेचं आहे, तर त्याचं संसर्ग पुढे जाऊन थांबेल. हे वॅक्सिनेशन बद्दल झालं. दुसरं होतंय आहार. मुलांना घरी जेवढं शक्य असेल तेवढं पॅकेज फूड्स, शुगर, प्रेझर्वेटिव्स, सॉसेस हे नाही दिलं गेलं पाहिजे, कारण त्याच्याने त्यांची मेंटल अस्थिरता वाढते, त्यांचं लक्ष जे आहे ते थोडंफार केंद्रित राहत नाही, अभ्यासामध्ये पण नाही, दे विल थ्रो टँट्रम्स. हेच जर आपण घरी बनवलेले पदार्थ दिलेत, भाज्या आणि फळं भरपूर दिलेत तर त्यांचे टेम्पर टँट्रम्स तेवढेच कमी होणार, कारण आपण एक्स्ट्रा सॉल्ट, एक्स्ट्रा शुगर, रिफाइंड पाम ऑइल्स हे वापरत नाहीये. दीज आर ऑल रिलेटेड टू हॉर्मोनल इम्बॅलन्सेस. त्यामुळे ह्याचा वापर जेवढा कमी करता येईल ॲडॉलसन्समध्ये तेवढं कमी करावं. जागतिक महिला दिन हे फक्त 8 मार्च नव्हे, पण आपण प्रत्येक घरात रोज साजरा करत असतो. ही एवढी माहितीमधून एक वाक्य पण जर कोणाच्या मनात घर करू शकत असेल आणि ती स्त्री स्वतःच्या प्रॉब्लेमसाठी एखादं डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊ शकली तर माझं हे भाषण किंवा तुम्हाला दिलेली माहिती चा काहीतरी उपयोग होईल असं मला वाटतंय. फक्त एकच संदेश, प्रत्येक स्त्रीला कधीही स्वतःला कमी लेखू नका, कारण तुम्हीच घराचा आधारस्तंभ आहात, हे विसरू नका. हॅपी वुमेन्स डे.